बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संदर्भात। आज आणि उद्या असा 2 दिवस केंद्रीय गृहमंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा आहे आणि आता केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात पोहोचल्याची माहिती समोर येते। यावेळेस ते त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 2 दिवस महाराष्ट्र दौरा। आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा। विधानसभा निवडणुकांसंदर्भात हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरतोय। जागा वाटप त्यासोबतच अनेक प्रश्न या बैठकी या संपूर्ण दौऱ्यामध्ये सोडवले जाऊ शकतात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं नागपूरमध्ये आगमन झालेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपूरमध्ये पोहोचले आहेत। पुढचा 2 दिवस त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू असेल। या दौऱ्यामध्ये अनेक महत्त्वाच्या बैठका ते घेतील। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्वागत केलं। नागपूरमध्ये ते पोहोचलेत आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा दौरा ठरतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्र्यांचं स्वागत केलं। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देण्यासाठी जोडले गेलेले आहेत। हितेश, नक्कीच बघितलं गेलं तर लोकसभेमध्ये झालेला जो काही परिणाम होता त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत त्यांनी वर्धेचा दौरा केला होता। त्यानंतर आज जे आहेत अमित शहा नागपुरात आहेत आणि या अनुषंगाने जे आहे भाजपचे जे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील यांना संबोधित करण्याकरता अजून प्रोत्साहित करण्याकरता जे आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज जे आहे अमित शहा इथे नागपुरात आलेले आहेत। त्यासोबतच देवेंद्र फडणवीस असतील आणि भाजपचे सगळे राज्यमंत्री आणि बावनकुळे असतील हे सगळे या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करण्याकरता उपस्थित आहेत। जी, नक्की कोणते महत्त्वाचे मुद्दे या कार्यक्रमामध्ये उचलले जाऊ शकतात? नक्की बघितलं गेलं तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे हे प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे की त्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आलेली आहे आणि यापुढे जी विधानसभा निवडणुकीकरता कार्यकर्त्यांनी जे आहे प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन कशा पद्धतीने जे आहे जनतेला सांगितलं पाहिजे आणि जे कामं भाजपतर्फे आतापर्यंत करण्यात आलेली आहे केंद्र सरकारचे 100 दिवस जे झालेले आहेत पूर्ण झालेले आहेत त्या अनुषंगाने जे आहे हे प्रत्येक जनतेपर्यंत जे आहे भाजपने केलेली किंवा महायुतीने केलेली जी काही कामं असतील ज्या काही योजना असतील या संदर्भात प्रत्येक नागरिकांना माहिती देण्यात यावी अशा पद्धतीचे सुद्धा जे आहे आश्वासन इथे जे नागरिकांना देण्यात आले होते ते या संदर्भात सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जनतेपर्यंत कार्यकर्त्यांद्वारे पोहोचावे याकरिताही यामध्ये सांगण्यात येणार आहे। जी जी हितेश, संपूर्ण दौऱ्यावर आपलं असंच लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।